मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज आपण जिल्हा परिषद याच्या कार्याविषयी, कर्तव्याविषयी आणि नियमाविषयी माहिती घेणार आहोत। जिल्हा परिषद अधिनियम प्रत्येक जिल्ह्याकरता अध्यक्ष व परिषदेचे सदस्य यांनी मिळून एक कार्यकारिणी स्थापन करण्यात येते, तिला जिल्हा परिषद असे म्हणतात। जिल्हा परिषदेची स्थापना ज्या अधिनियम ऍक्टद्वारे जिल्हा परिषदेची स्थापना होते, अधिनियमान्वये किंवा तदनुसार किंवा अन्यथा जिल्हा परिषदेकडे जे अधिकार व जी कार्य सोपवण्यात येतात त्या सर्व अधिकारांचा जिल्हा परिषदेने वापर केला पाहिजे आणि ती सर्व कार्ये जिल्हा परिषदेने पार पाडली पाहिजेत असे तिच्यावर बंधन असते। या अधिनियमाच्या प्रयोजनाकरता ज्या क्षेत्रासाठी अशा परिषदेची स्थापना करण्यात आली असेल त्या जिल्हा परिषदेच्या प्राधिकार क्षेत्रावर तसेच राज्य शासनाने याबाबत सरकारी राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्टित केलेल्या अशा व एका किंवा अनेक प्रयोजनासाठी आणि अशा अधिसूचनेत विनिर्दिष्टित केलेल्या अशा व्यतिरिक्त क्षेत्रावर परिषदेचा अधिकार चालतो। परिषदेची प्राधिकरणे व त्यांचे घटक प्रत्येक जिल्ह्यासाठी या अधिनियमाच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याचे काम ज्या प्राधिकरण अथॉरिटीकडे सोपवण्यात येईल त्या प्राधिकरणाचे घटक जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थायी समिती, स्टँडिंग कमिटी, विशेष समिती, पीठासन समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी राज्य शासन निर्देश देईल तितके विभाग जिल्हा परिषदेस तिच्या कार्यात सहाय्य करतील आणि प्रत्येक विभाग हा राज्य सेवेतील वर्ग 1च्या किंवा वर्ग 2च्या श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या ज्याचा यापुढे जिल्हा परिषदचा विभाग प्रमुख म्हणून निर्देश करण्यात आला आहे स्वाधीन असेल। जिल्हा परिषद कायद्याचे संस्थापन प्रत्येक जिल्हा परिषद ही जिल्हा परिषद या नावाचा एक निगम कॉर्पोरेशन असते। परिषदेची अखंड अधिकार परंपरा असते आणि तिचा व तिच्या विभागांचा मिळून एक सामायिक शिक्का असतो। जिल्हा परिषद अन्य संस्थांचे आणि व्यक्तीशी करार करण्यास मुक्त असते। ज्या परिषदेवर तिचा प्राधिकरण अथॉरिटी असेल अशा क्षेत्राच्या हद्दीत तिला निगम, निकाय, कॉर्पोरेट बॉडी म्हणून जे नाव असेल त्या नावाने ओळखले जाते व लावायचं असेल त्यावेळी तिच्यावर त्याच नावाने दावा लावता येतो। जिल्हा परिषदची रचना जिल्हा परिषद पुढील व्यक्तींनी मिळून बनलेली असते। राज्य निवडणूक आयोगाचे शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ठरविलेले असतील तितके पण जास्तीत जास्त 75 आणि कमीत कमी 50 इतके सदस्य जिल्हा परिषदचे हे सदस्य जिल्ह्यातील मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून आलेले असतात। तथापि वाजवीरित्या व्यवहार्य असेल त्यावर जिल्हा परिषदच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि अशा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची संख्या यामधील गुणोत्तर सर्व राज्यभर सारखेच असते। जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींचे सभासद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पोटकलम 1च्या खंड अ खाली येणाऱ्या परिषद सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या किंवा त्याहून अधिक सदस्य निवडून आल्यानंतर राज्य शासन ठरवेल त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून त्या परिषद सदस्यांची नावे त्यांच्या कायम पत्त्यावर प्रसिद्ध करण्यात येते। अशी नावे प्रसिद्ध झाल्यावर तिला जिल्हा परिषदेची रीतसर स्थापना झाल्याचे मानण्यात येते। परिषदेच्या 2/3 सदस्यांची संख्या निर्धारित करताना अपूर्णांकात विचारात घेण्यात येत नाही, परंतु त्या नावांची अशी अमर्यादित यादी प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे एखाद्या मतदारसंघातील निवडणुकीचे काम पूर्ण होण्यास प्रतिबंध होत असे समजता कामा नये आणि अशी होऊ घातलेली निवडणूक ही राज्य निवडणूक आयोगाला अशा अपूर्ण स्वरूपात निवडून आलेल्या परिषद सदस्यांची नावे आणि उपलब्ध कायम पत्ते प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करत नाही किंवा नावाच्या अशा प्रसिद्धीमुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या पदावर परिणाम होतो असे मानता कामा नये। पोटकलम 1 खंड ब खाली येणाऱ्या परिषद सदस्यांची नावे त्यांच्या कायम पत्त्यासह त्यानंतर तशाच रीतीने राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येतात। उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिथे एकाहून अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आले असतील त्या बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून नामनिर्देशित करण्यात येतील। त्याचप्रमाणे त्यांच्यापैकी कोणताही एक अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असेल। अध्यक्षांचे अधिकार व त्यांची कामे तो जिल्हा परिषद बोलवेल त्या सर्व सभांना अध्यक्षस्थानी असेल आणि त्या सभांचे कामकाज चालवेल। तो जिल्हा परिषदेचे अभिलेख रेकॉर्ड पाहू शकेल। या अधिनियमाद्वारे किंवा खाली त्याच्यावर लादण्यात आलेले सर्व कर्तव्ये तो पार पाडेल व देण्यात आलेले सर्व अधिकार वापर करू शकेल। तो जिल्हा परिषदेच्या वित्तीय व कार्यपालनाविषयी कारभारावर लक्ष ठेवील आणि त्या संबंधातील ज्या प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेचे आदेश आवश्यक आहे तसे त्यास वाटेल
ते सर्व प्रश्न जिल्हा परिषदेसमोर सादर करेल आणि जिल्हा परिषदेचे किंवा स्थायी समितीचे किंवा कोणत्याही विषय समितीचे किंवा कोणत्याही पंचायत समितीचे ठराव किंवा निर्णय त्याच्या अंमलबजावणीची खात्री करून घेण्याकरता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे प्रशासनिक पर्यवेक्षण करेल व त्यावर प्रशासनिक नियंत्रण ठेवील. अध्यक्षास आणीबाणीच्या प्रसंगी त्या जिल्हा परिषदेचे किंवा त्याच्या कोणत्याही प्राधिकरणाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे, परंतु जे ताबडतोब पार पाडणे किंवा करणे लोकांच्या किंवा सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या मते आवश्यक आहे असे कोणतेही काम पार पाडण्याविषयी किंवा ते लांबणीवर टाकण्यासाठी किंवा थांबवण्याविषयी किंवा अशी कोणतीही कृती करण्याविषयी अध्यक्षाला निर्देश देता येतील आणि काम पार पाडण्यास किंवा अशी कृती करण्यास येणारा खर्च जिल्हा निधीतून देण्यात यावा असा निर्देश देण्यात येईल. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषदेच्या भागामध्ये इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आपल्याला अजून माहिती पाहिजे असतील, पुस्तके पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपला नाव, फोन नंबर, पत्ता आणि आपल्याला काय हवे आहे त्याचं सर्व नोंद केल्यास हरकत नसेल. धन्यवाद.